छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील उरगा ठाणे परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे। तुम्ही या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर बाथरूममध्ये जात असाल तर सावधान, कारण जराचा हलगर्जीपणा तुमचा जीव घेऊ शकतो। कोरबा जिल्ह्यातील उरगा परिसरातील एक व्यक्ती सत्यम कुर्रे ऑफिसच्या बाथरूममध्ये फ्रेश व्हायला जात होता। मात्र याच वेळी त्याला कमोडवर एक 4 फुटाचा कोबरा साप दिसला। यावेळी हे दृश्य पाहिल्यावर ओरडत तो बाथरूमच्या बाहेर आला आणि ऑफिसच्या कामात करणारे इतर सहकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की बाथरूमच्या आतमध्ये एक विषारी साप आहे। तसेच त्यांनी याबाबत RCRA संस्थेचे अध्यक्ष अविनाश कदम यांनाही याबाबतची माहिती दिली। त्याआधी तुम्ही जर HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। यानंतर लगेचच अविनाश यादव यांनी लगेचच आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि या विषारी सापाला आपल्या ताब्यात घेतलं। तसेच त्याला एका बॅगेत टाकलं। या पथकात संस्थेचे सदस्य लोकेश, उमेश आणि आयुषी होते। सापाला सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी सत्यम कुर्रे यांनी अविनाश यादव यांचे आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले। दरम्यान सापाला सुरक्षित रेस्क्यू केल्यानंतर जंगलात सोडून देण्यात आलाय। अविनाश यादव यांनी जनतेला आवाहन केलं की पावसाळ्यात सावधान राहिलं पाहिजे। अविनाश यादव म्हणाले, आपल्या घराच्या आजूबाजूला साफसफाई ठेवावी, बूट आणि सॅन्डल किंवा अन्य फुटवेअर जमिनीच्या वर ठेवावी आणि त्यांना घालण्यापूर्वी एकदा नक्की तपासा। घरात लाईट गेल्यावर आपत्कालीन लाईट ठेवावा, तसेच अंधारात टॉर्चचा वापर करावा। घरात जमिनीवर झोपण्यापूर्वी खाली कपडा जरूर ठेवावा आणि झोपण्याआधी मच्छरदाणीचा वापर नक्की करावा।